हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. अल्जेब्रामधला एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण पाहतोय तो आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग टॉपिकमध्ये दोन पार्ट आहेत. एक पार्ट आहे ज्यामध्ये आपण GST, टॅक्स, इनपुट, क्रेडिट वगैरे कॅल्क्युलेट करतो आणि दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये शेअर्स रिलेटेड गोष्टी आहेत. आणि या टॉपिकमध्ये जास्त फॉर्म्युलेज नाही आहेत, ह्या टॉपिकमध्ये जास्त टेडियस कॅल्क्युलेशन्स नाही आहेत आणि आउट ऑफ मार्क्स देणारा हा एक टॉपिक तुमचा बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आता यामध्ये काय काय आहे हे थोडंसं आपण बघूयात. वेटेज ऑफ द टॉपिक किती आहे तर विथ ऑप्शन 8 मार्काला या टॉपिकवरती क्वेश्चन्स येतात. ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्यातली पहिली गोष्ट आहे GST, टॅक्स. टॅक्स काय असतो? कोणतीही गोष्ट जेव्हा आपण परचेस करतो त्यावेळी आपण गव्हर्नमेंटला काहीतरी देणं लागतो. हे जे देणं आहे हे लीगल असतं आणि त्या देण्याला आपण म्हणतो टॅक्स. तर भारतामध्ये जी आता टॅक्स सिस्टीम चालू आहे त्यामध्ये काय आहे तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, तुम्ही एखादी सर्व्हिस घेतली, म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये गेला किंवा कुठे घेतला, जिथे तुम्हाला एखादी सर्व्हिस तुम्ही घेताय त्यावेळी तुम्हाला त्या सर्व्हिसवरती टॅक्स द्यावा लागतो. एखादी वस्तू आपण खरेदी करतो, आपण एखादा पेन घेतला, मोबाईल घेतला, त्यावरती जो टॅक्स द्यावा लागतो त्याला नाव जे आहे इट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ह्या टॅक्सचे जे काही स्लॅब्स आहेत, या टॅक्सचे जे काही रेट्स आहेत हे सेम असतात. आता हा टॅक्स आपण का देतो? गव्हर्नमेंट आपल्यासाठी जो खर्च करतं, गव्हर्नमेंट आपल्यासाठी फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करतं, त्यानंतर गव्हर्नमेंट आपल्यासाठी हेल्थ केअर सिस्टीम्स प्रोव्हाइड करतं, ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतं, एज्युकेशनमध्ये बरेचसे आपल्याला मदत करतं, स्कॉलरशिप्स वगैरे. हा पैसा येतो कुठून? हा पैसा येतो टॅक्समधून. त्यातला हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॅक्स आहे. GST 2017पासून चालू झाला. GSTच्या आधी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे टॅक्स होते. म्हणजे कर्नाटकचा टॅक्स वेगळा असायचा, महाराष्ट्राचा वेगळा असायचा, प्रत्येक ठिकाणच्या त्या गोष्टींचे जे काही रेट्स आहेत हे वेगवेगळे असायचे. आता ऑल ओव्हर इंडिया वन नेशन वन टॅक्स हा GST आहे. वॅट, एक्साईज ड्युटी, CST, कस्टम ड्युटी, बरेचसे टॅक्सेस होते. या टॅक्सेसमधून टॅक्स चोरी पण व्हायची. या टॅक्सेसमधून कॅल्क्युलेशनमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स कधी कधी व्हायचे आणि त्यातून नुकसान हे त्या ग्राहकाचं व्हायचं. हे टाळण्यासाठी एकच टॅक्सची सिस्टीम जी आहे ही गव्हर्नमेंटने आणलेली आहे. तर यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. हे काय एक्झामला कोणी विचारणार नाही, बट सिन्स वी आर पार्ट ऑफ इट आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या माहिती असल्या पाहिजेत. आता टॅक्स इनवॉइस हा एक मुद्दा असतो. यामध्ये एक MCQ 2 वेळा आलेला आहे, 2 वेळा एक क्वेश्चन आलेला आहे. तो क्वेश्चन म्हणजे GST जो आहे या GSTचा नंबर ऑफ डिजिट्स या GSTमध्ये किती असतात, हा एक क्वेश्चन आला आहे. टॅक्स इनवॉइसवरती क्वेश्चन अजून येऊ शकतो. मग टॅक्स इनवॉइस काय आहे? टॅक्स इनवॉइसमध्ये काय काय असतं? टॅक्स इनवॉइस म्हणजे जे बिल आपल्याला येतं. बिल हे हा जो वर्ड आहे हा ॲक्च्युली प्रॉपर वर्ड नाही आहे. प्रॉपर वर्ड असतो टॅक्स इनवॉइस, ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रॉडक्टची सगळी माहिती, त्याच्यावर तुम्ही किती टॅक्स भरला, तो टॅक्स गव्हर्नमेंटला त्यातला किती देणं आहे हे सगळं यामध्ये येतं. असा एक सॅम्पल फॉर्मॅट आहे टॅक्स इनवॉइसचा. टॅक्स इनवॉइसमध्ये काय काय मिळतं आपल्याला तर कुणी ते वस्तू जी आहे ती विकलेली आहे, त्यानंतर इनवॉइसचा नंबर ज्याला आपण बिल नंबर म्हणतो हा त्यामध्ये दिलेला असेल. ज्या ज्या गोष्टी तुम्ही परचेस केल्या ह्या सगळ्या असतील. जो विकणारा म्हणजे तो जो शॉपकीपर आहे किंवा तुम्ही एखादा मोबाईल घेतला, त्या मोबाईलचा जो शॉपकीपर आहे त्याचा हा GST नंबर असतो. हा GST नंबर त्याचा असतो. किती तारखेला आपण परचेस केलं ती डेट येते आणि त्यानंतर ज्या ज्या गोष्टी मी खरेदी केल्या ह्या गोष्टींची सगळी लिस्ट ही या टॅक्स इनवॉइसमध्ये येते. आता या टॅक्स इनवॉइसमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला दिसेल, ही आहे HSN कोड. HSN कोड म्हणजे काय? ठीक आहे, तेही बघूयात आपण. HSN कोड काय आहे तर एक डिजिट्सशी रिलेटेड कोड आहे. त्यामध्ये सगळे डिजिट आहेत, अल्फाबेट कुठलाही नाही आहे. त्यानंतर त्याचा रेट काय आहे, त्याची क्वांटिटी तुम्ही किती घेतली, टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे विदाऊट टॅक्स किती अमाऊंट ही आपण देतोय, म्हणजे ही अमाऊंट जी आहे ही त्या शॉपकीपरला जाणार आहे. ही अमाऊंट शॉपकीपरला जाणार. या अमाऊंटवरती तुम्हाला जे टॅक्स कॅल्क्युलेट होतात GSTमध्ये जे टाईप्स आहेत किंवा पार्ट्स म्हणूयात आपण, टाईप्स नाही, ह्या पार्ट्समध्ये एक पार्ट आहे त्यातला CGST सेंट्रलचा GST, दुसरा आहे SGST म्हणजे स्टेटचा GST. टॅक्स कलेक्ट करतंय, मग टॅक्स कोण कलेक्ट करणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट करणार, भारत सरकार करणार का महाराष्ट्र सरकार करणार? खर्च दोघांनाही करायचा आहे. मग अशा वेळी प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी काय केलं की निम्मे निम्मे टॅक्स घेतले. ओके, 10 रुपये टॅक्स येतोय, 5 रुपये स्टेटला देणार, 5 रुपये जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटला राहणार. त्याप्रमाणे ह्याचा जो रेट असेल हा रेट सेम असतो दोघांचा पण. इट डिपेंड्स ऑन द प्रॉडक्ट. इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे वेगळे असतील, खाद्यपदार्थांचे वेगळे असतील. तर हा जो रेट आहे CGSTचा आणि हा रेट आहे SGSTचा, दोन्ही जर ॲड केलं तर मला ॲक्च्युअल GSTचा रेट मिळतो. या केसमध्ये तो आहे 12%, 12%. ओके, हे कॅल्क्युलेट केलं जातं. यातून तुम्हाला जे काय तुमचं टोटल बिल आहे या टोटल बिलामध्ये तुम्ही किती टॅक्स पे करताय आणि ही अमाऊंट आपण किती पे करतोय ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे टॅक्स ॲड करून जे तुमचं बिल झालं हे 1820 रुपये झालं. यापैकी हे 97.5 रुपीज हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जातील,
97.5 रुपीज हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातील. देणार कोण? शॉपकीपर देणार, ज्याचा हा GST नंबर आहे, ज्याला आपण म्हणतो टॅक्स रिटर्न. ओके, सो अशा प्रकारची ही कन्सेप्ट आहे टॅक्स इनवॉइसची. हे जर महाराष्ट्रातून ही वस्तू खरेदी केलेली आहे आणि महाराष्ट्रातच पूर्ण व्यवहार झाला आहे, तर हा पूर्ण जो टॅक्स आहे स्टेटचा हा महाराष्ट्राला जाणार. काही ठिकाणी असं होतं की वस्तू जी येते आपण ऑनलाईन मागवतो काही गोष्टी, काही प्लॅटफॉर्म्सवरून, ॲपवरून, मग ती दिल्लीवरून येऊ शकते, हैदराबादवरून येऊ शकते, दुसऱ्या राज्यातून येते. मग त्या राज्यात आणि या राज्यात मग टॅक्स कोण कलेक्ट करणार? मग त्यामध्ये अजून एक टॅक्स असतो IGST. ओके, ही पण एक कन्सेप्ट आहे. आपल्याला सध्या फक्त CGST SGST या गोष्टी फक्त इम्पॉर्टंट आहेत. मग आता यामध्ये काय आहे? SGST आहे, CGST आहे. S आणि C सेंट्रलचा एक आहे आणि स्टेटचा आहे, म्हणजे ते त्या स्टेट गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड केलं जातं. GSTIN काय आहे? GSTIN हा डीलरचा म्हणजे त्या शॉपकीपरचा काय असेल? आयडेंटिफिकेशन नंबर असेल. ओके, इट इज मॅन्डेटरी फॉर 20 लाखपेक्षा जास्त जर त्याची उलाढाल होत असेल तर तो मॅन्डेटरी आहे. पॅन जो आहे आपला, पॅन कार्ड असतो आपल्याकडे, तुमच्या पप्पांचं मम्मीचं असेल, तुमचंही असेल. पॅन कार्ड 10 डिजिट अल्फान्यूमेरिकल नंबर असतो. GST हा किती डिजिटचा असतो? हा 15 डिजिटचा असतो. यावरती क्वेश्चन 2 वेळा येऊन गेलेला आहे. GST नंबर किती डिजिटचा असतो? तर GST नंबर असतो 15 डिजिटचा. ओके, आता हे जे 15 डिजिट आहेत हे नक्की काय आहेत, कसे आहेत, हे पण येऊ शकतं आता MCQ मध्ये. काय आहे 15 डिजिटमध्ये? पहिले जे 2 डिजिट आहेत हे सगळ्यांचे महाराष्ट्रातले कॉमन असणारे, कारण तो काय आहे? स्टेटचा कोड असतो. 27 हा कोड महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्याच्यानंतरचे जे डिजिट आहेत 10 डिजिट, हे डिजिट्स पुढचे 10 डिजिट हे काय आहेत? तर त्या फर्मचं पॅन कार्डचा नंबर, त्या फर्मचा पॅन नंबर, ते ॲज इट इज इथे असणार आहे. आणि त्यानंतरचे जे 3 डिजिट आहेत, 1 रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन, पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. Z आहे, युनिफॉर्म आहे, बाय डिफॉल्ट आहे सगळ्यांसाठी. नंबर ऑफ सेलर्स वाढले तर कदाचित हा आकडा मग हा लेटर चेंज होऊ शकतो. आणि त्यानंतर हा जो 6 आहे चेकसम डिजिट, म्हणजे व्हॅलिडिटी जी आहे तुमची GSTIN, जेव्हा आपण नंबर टाकतो तेव्हा तो इनव्हॅलिड काही वेळी सांगतो नंबर चुकला तर, हे चेक करण्यासाठी हा चेकसम डिजिट आहे. एनिवे हा तुमचा GST आहे. यामध्ये क्वेश्चन कुठे फॉर्म होऊ शकतो? क्वेश्चन इथे फॉर्म होऊ शकतो. पहिले 2 डिजिट काय रिप्रेझेंट करतात? क्वेश्चन इथे फॉर्म होऊ शकतो. पुढचे 10 डिजिट काय रिप्रेझेंट करतात? ओके, तर हे 2 क्वेश्चन यामध्ये फॉर्म होऊ शकतात. 2 डिजिट स्टेट कोड आहे, कुठल्या स्टेटमध्ये ती फर्म रजिस्टर आहे त्यावर येतं. एक आपण पॉईंट बघितला होता HSN. हे HSN काय आहे? आपण जर कुठल्या मॉलमध्ये गेला, डीमार्टमध्ये वगैरे, तिथे पण तुम्हाला बिलावरती हे HSN दिसतात. हे काय असतात? तर हे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमिनक्लेचर नावाची एक सिस्टीम बनवलेली आहे. ऑल वर्ल्ड लेवलला ही सिस्टीम चालते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी काहीतरी, कॉमर्स ऑर्गनायझेशननी ज्या गोष्टी सेट केल्यात, प्रोटोकॉल सेट केलेत, त्यानुसार हा एक त्यातला प्रोटोकॉल आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नाव सांगायची गरज नाही की मला बाबा 1 किलो तांदूळ घ्यायचं आहे, तर तांदूळासाठी एक HSN कोड हा फिक्स आहे. तसे हे HSN कोड्स आहेत. आणि हे जे आहेत हे आपल्याला टॅक्स इनव्हॉइसमध्ये देणं गरजेचं असतं. आता पुढच्या ज्या काही 2-3 गोष्टी आहेत यामध्ये काय आहे? टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे आणि इनव्हॉइस व्हॅल्यू काय. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतोय ना, आता हे आपण शिकतोय प्रत्येक वेळी हे मला एक्झामला येणार आहे म्हणूनच मला शिकायचं आहे असं नाही आहे. फायनान्शियल प्लॅनिंग का टाकलं? का तर बाबा आपल्याकडे तेवढी फायनान्शियल लिटरसी नाही आहे. लहान वयापासून जर तुम्हाला या गोष्टी समजल्या तर मोठं झाल्यानंतर, तुम्ही कमवायला लागल्यानंतर तुम्हाला या गोष्टीमध्ये जास्त त्रास होणार नाही. तो ते नॉलेज घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा. यावरती काही क्वेश्चन येत नाही, मग हे काय करायचं नाही असं नाही आहे. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? तर बाबा व्हॅल्यू ऑन द प्रोडक्ट ऑन विच GST इज कॅल्क्युलेटेड. मग हा MRP आहे का? आपण जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करतो, बिस्किटचा पुडा मी घेतला, बिस्किटच्या पुड्यावरती छापलेली असते MRP. मग टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे MRP आहे का? तर नाही. MRP म्हणजे काय? MRP असते इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. तिथे लिहिलेलं असतं बघा, इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, म्हणजे तुमची फसवणूक होऊ नये. कोणी शॉपकीपरने असं सांगू नये की ही किंमत आहे, ह्याच्यावरती तुम्हाला 18% टॅक्स लागेल, असं होऊ नये म्हणून हे छापलेलं असतं. हे सुद्धा मॅन्डेटरी असतं. तर MRP म्हणजे काय? MRP म्हणजे तुमची टोटल व्हॅल्यू. एकच प्रॉडक्ट मी घेतला, त्या प्रॉडक्टमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये जेव्हा मी GST किंवा टॅक्स जो काही आहे तो ॲड करेन, त्यावेळी मला जे मिळेल ती असेल माझी MRP, मॅक्झिमम रिटेल प्राईस. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ इनव्हॉइस व्हॅल्यू, म्हणजे ती इन्क्लुडिंग GST आहे. SAC आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड, ते अकाउंटिंगसाठी हे कोड्स वापरले जातात. HSN कोड जे आहेत ते गुड्ससाठी असतात आणि SAC जो आहे हा सर्व्हिससाठी असतो, जिथं तुम्ही एखादी सर्व्हिस घेता, पेड सर्व्हिस जेव्हा एखादी घेता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये हे कॅन्सल केलेलं आहे, पण काही ठिकाणी असं आहे की तुम्ही घेतला, तुम्ही काही खरेदी केली नाही पण तुम्ही ती सर्व्हिस घेतली. तुम्ही एखादी कार रेंटने घेतली, तर कार रेंटल
हा प्रॉडक्ट नाही आहे. कार रेंटल ही एक सर्व्हिस आहे. तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल काहीतरी अशी सर्व्हिस घेतली की जी आपल्याकडे नाही आहे. एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या बिझनेसमनला अशी काहीतरी सर्व्हिस पाहिजे की टायपिंग करणारा मला आउटसोर्स करायचं आहे, किंवा मला टेलिकॉलिंग, आपल्याला कस्टमर केअरचे कॉल येतात, ते असे नाही की ते कंपनीत बसून कॉल करतात, त्याची एक वेगळी कंपनी असते. ती सर्व्हिस हे या पहिल्या कंपनीला देतात. मग ती जी कंपनी आहे ती जी यांना टॅक्स लावेल हा कशाच्या अंडर लावणार? हा सर्व्हिसच्या अंडर लावणार, SSE. ओके, मग त्यासाठी जो कोड लागणार आहे तो असणार आहे SSE. मग आता काय आहेत, कुठले कुठले गुड्स आहेत ज्यामध्ये टॅक्स लागतात, हे अगेन एक्झामला येणार नाही, पण एक तुम्हाला नॉलेज असावं. वेगवेगळे स्लॅब्स असतात, हे स्लॅब चेंज होत असतात दरवर्षी. पहिल्यांदा 0 रेटेड म्हणजे जे काय आपले एसेन्शियल कमोडिटीज आहेत, फूड ग्रेन्स आहे, धान्य आहे, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल आहे, त्यानंतर चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व्हिसेस असतील, पब्लिक लायब्ररी, ज्या ज्या जगण्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती टॅक्स घेतला जात नाही. त्याच्यावरती 0 टॅक्स असतो. म्हणजे तुम्ही कुठेही गेलात, तुम्हाला समजा गहू तुम्ही विकत घेतला डीमार्टमधून, तर त्यावरती तुम्हाला GST जो आहे तो 0 लागणार. पण हेच तुम्ही सौंदर्य प्रसाधने घेतली, तुम्ही क्रीम घेतली, तुम्ही पावडर घेतली, साबण घेतला, त्याच्यावरती मात्र तुम्हाला काही ना काही GST द्यावा लागतो. 5% आहे लो रेटेड. कॉमनली यूज जे आहेत LPG, टी, कॉफी, ऑइल, हनी वगैरे वगैरे, यावरती तुम्हाला 5% GST द्यावा लागतो. ओके, त्यानंतर मग बाबा पहिला स्लॅब काय आहे? मग त्यानंतरचे स्लॅब जे आहेत त्यामध्ये पहिला स्लॅब आहे 12%. 12%मध्ये बाबा जे एक्सपेन्सिव्ह आयटम आहेत, ज्या ऐवजी आपण जगू शकतो बट जे एक्स्ट्रा आयटम्स आहेत हे सगळे यामध्ये येत आहेत. 18%चे काय आहेत, आणि 28% लक्झरी आयटम जे आहेत, मोटरसायकल, व्हेकल वगैरे, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, ह्या सगळ्यावरती 28%. ओके, आता अर्थात हा जो 28% आहे यातले बरेचसे गुड्स आता त्यांनी 18%मध्ये आणलेले आहेत. बरेचसे स्लॅब जे आहेत ते कमी केलेले आहेत गव्हर्नमेंटनी, पण अशा वेगवेगळ्या स्लॅब्समध्ये तुम्हाला वस्तू मिळतात. ओके, दे आर सब्जेक्ट टू चेंज दिलेला आहे. आणि GSTमध्ये अजून इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल हे अजून GSTमध्ये आणलेलं नाही आहे. हे जर आणलं तर अजून त्यामध्ये ट्रान्सपरन्सी या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये येऊ शकते. महाराष्ट्रामधला रेट, कर्नाटकमधला रेट, गोव्यामधला रेट हा वेगवेगळा आहे. GSTमध्ये आला तर हे एका रेटवरती येईल. मग ज्या ठिकाणी स्वस्त मिळत आहेत सध्या ज्या राज्यांमध्ये, तिथं जर रेट वाढला तर त्या लोकांवरती तो अन्याय होईल. त्यामुळे हे अजूनही चर्चेमध्ये हा मुद्दा आहे. ओके, सो लक्षात घ्या, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच GST इज लेव्हिड. ज्यावरती तुम्ही GST लावणार आहात ती आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे मी हा पेन मला विकत घ्यायचा आहे, हा पेन ती कंपनी म्हणते की हा पेन आम्ही 5 रुपयाला बनवतोय, विकताना आम्ही 10 रुपयाला विकणार आहे, 5 रुपये आमचं प्रॉफिट पाहिजे, म्हणजे ते 10 रुपये त्या कंपनीला जाणार. पण गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही विकताय जर भारतामध्ये तर त्या 10 रुपयावरती आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटला 5% टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे त्या 10 रुपयावरती 5%, 50 पैसे एवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. हा जो टॅक्स आहे हा कशावर कॅल्क्युलेट केला जाणार आहे? हा त्या 10 रुपीजवरती, 10 रुपयावरती कॅल्क्युलेट केला जाणार आहे. दॅट 10 रुपीज इज टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, टोटल व्हॅल्यू और इनवॉइस व्हॅल्यू काय आहे? ज्यामध्ये GST ॲड केला, म्हणजे 10 रुपयाचा पेन आहे त्यामध्ये 5% GST म्हणजे 0.5 रुपीज ॲड झाले, 10.5 ही झाली माझी GST टॅक्सेबल व्हॅल्यू, जी ॲक्च्युअल पेमेंट मला द्यावं लागणार आहे. ओके, त्यामध्ये CGST इज इक्वल टू SGST ऑलवेज. यावरती क्वेश्चन येतो, SGST काढा, CGST काढा, दोन्ही कायम सेम असतात. ओके, एक सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन. त्यामध्ये GST 12% आहे. GST जर 12% आहे तर CGST आणि SGSTचा रेट किती असणार आहे? तो असतो त्याच्या हाफ, तो त्याच्या अर्धा असतो. सो 6% हा त्याचा रेट असणार आहे. ओके, CGST जर 9% आहे तर SGST किती असेल? सेम असतो सेंट्रलचा आणि स्टेटचा. सो हा जर 9% आहे, SGST पण 9 असणार आहे. आणि टोटल रेट ऑफ GST काय येईल? मग टोटल रेट ऑफ GST विल बी 18%. 9 + 9 18% टोटल GST तेवढा कस्टमरला द्यावा लागणार आहे. बघा, ॲट द एंड टॅक्स कोणाला भरावा लागणार आहे? टॅक्स हा कस्टमरलाच भरावा लागणार आहे. सामान्य माणसालाच हा टॅक्स भरावा लागणार आहे. मग त्यामध्ये फक्त कलेक्शन जे आहे, आपण भरलेला टॅक्स गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी सिस्टीम जी आहे ही बनवलेली आहे. ओके, रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू इज सो अँड सो. इफ द रेट ऑफ GST इज 28%, टॅक्सेबल व्हॅल्यू 28% आहे, याची रेट 2800 आहे, 2 त्यांनी सेल केले तर 5600 ही झाली त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे एवढे कंपनीला पाहिजेत. ओके, त्यावरती 28% GST. मग आपण SGST आणि CGST काढला, हा असेल 14%. 14% कशावर काढणार आपण? टॅक्सेबल व्हॅल्यूवरती काढणार. सो टॅक्सेबल व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 14/100 म्हणजे किती झाला? 784. CGST 784, SGST 784. म्हणजे मी जर मला कशाला तरी माझ्या घराला पेंट करायचं आहे, त्यासाठी मी 2 कॅन घेतले, या 2 कॅनसाठी कंपनीला मी किती पैसे देतोय? त्या कॅनची व्हॅल्यू किती आहे? 5600.
त्या व्यतिरिक्त मी सेंट्रल गव्हर्नमेंटला 784 रुपीज देणार आहे, मी स्टेट गव्हर्नमेंटला 784 रुपीज देणार आहे. हे सगळं ॲड करून माझ्या खिशातून जी अमाऊंट जाणार आहे ती असणार आहे माझी फायनल टॅक्स इनवॉइस व्हॅल्यू, जी टोटल जाणार आहे. देणारे कोण? मी ॲज अ कस्टमर मीच देणार आहे सगळं. ओके, नेक्स्ट आहे टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाईड AC ऑफ 1.5 टन. हे सगळे एक्झाम्पल टेक्स्टबुकमधलेच आहेत. कॉस्ट दिलेली आहे 51,200 विथ GST. कॉस्ट जेव्हा आपण म्हणतो कॉस्ट अँड प्राईस, ओके, पुढे शेअर मार्केटमध्ये शेअरच्या पॉईंटमध्ये पण हे येणार आहे. कॉस्ट अँड प्राईस, कॉस्ट हा जो वर्ड आहे, हा कॉस्ट हा जो आपल्याला जी अमाऊंट द्यावी लागते ह्याला म्हणतात कॉस्ट. म्हणजे माझी एखादी कंपनी आहे, मी हा एक इंटरॅक्टिव्ह पॅनल बनवतो. हा पॅनल बनवण्यासाठी माझा कॉस्ट किती लागली आहे, मला समजा 1 लाख रुपये खर्च येतो हे पॅनल बनवायला. म्हणजे हे काय मटेरियल आहे, त्याच्यासाठी लागलेले दिवस आहे, त्याच्यासाठी लागणारी लाईट आहे, सगळ्या गोष्टी मिळून मला 1 लाख रुपये ह्याची कॉस्ट लागते. मी हा विकतोय कितीला? समजा 1.5 लाख रुपयाला विकतोय. तर 1.5 लाख रुपये ही जी अमाऊंट आहे ही झाली त्याची प्राईस. जेव्हा तुम्ही सेल करताय ती त्याची प्राईस असणार आहे, कॉस्ट नाही. कॉस्ट काय? जो मला खर्च येणार आहे, मला जो खर्च लागणार आहे ती असणार आहे कॉस्ट. हे लक्षात ठेवा, कॉस्ट अँड प्राईस या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. ओके, मग जेव्हा ते कॉस्ट म्हणतात, कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट आहे ज्यामध्ये विथ GST वगैरे सगळे ॲड होईल. रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. फाइंड द फॉलोइंग शोज इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप. रेट ऑफ CGST 14% आहे. SGST हा पण 14%च असणार आहे. इट विल बी सेम. मग रेट ऑफ GST, टोटल GST किती असणार आहे? इट विल बी 28%. म्हणजे ही जी अमाऊंट आहे टोटल कॉस्ट जी कस्टमरला भरावी लागणार आहे ती कॉस्टमध्ये 28% हे इन्क्लुडेड आहे. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल? टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये काय होतं? टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये GST येतो का? GST येत नाही. टॅक्सेबल ज्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे, सो टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये GST येत नाही. ह्याचा अर्थ या व्हॅल्यूपेक्षा टॅक्सेबल अमाऊंट ही कमी असणार आहे. मग ही अमाऊंट काय असेल? तर बाबा 28% जर आहे GSTचा रेट, ह्याचा अर्थ माझी टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST, टॅक्सेबल व्हॅल्यू समजा मी X पकडली 50,000 वगैरे जे काय येईल ते, ही X प्लस त्याच्यावरती त्या X अमाऊंटवरती 28% टॅक्स आहे, राईट. म्हणजे X प्लस 2800. यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, एक सिंपल मी मेथड सांगतो. असं उलटं जेव्हा काढायचं आहे, समजा तुम्हाला 100 रुपीजचा एखादी वस्तू आहे आणि त्याच्यावरती सांगितलं की 18% तुम्हाला GST आहे, टोटल अमाऊंट काढा. टोटल अमाऊंट आपल्याला डायरेक्टली काढता येते 118. पण हे जर उलटं करायचं झालं तर याच्यावरून मला जर टॅक्सेबल अमाऊंट काढायची आहे, जसं की हे एक्झाम्पल आहे, हे इमॅजिन करताना काय करायचं? 100 रुपीज हीच कायम व्हॅल्यू घ्यायची. पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज 100वरती असतं. कुठंही काही कॅल्क्युलेट करायचं म्हटलं ना, 100 हा एक याचं एक्झाम्पल घ्यायचं. म्हणजे समजा मला व्हॅल्यू दिली आहे की 125 ही व्हॅल्यू आहे आणि टॅक्सचा रेट काढा. मग मी काय करणार? 125 व्हॅल्यू जी X आहे ही पकडणार 100, आणि मग 100वरून जर मला 125 काढायचं आहे, ह्याचा अर्थ वरची व्हॅल्यू किती राहते? 25. आणि मी 100 हाच रेफरन्स घेतल्यामुळं ही 25 जी आहे ही डायरेक्ट आउट ऑफ 100 आली. ओके, म्हणजे 25 प्लस 100 125 ते तसं आलेलं आहे. म्हणून तुम्हाला कॉस्टिंग घेताना तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जेव्हा तुम्हाला X वगैरे कॅल्क्युलेट तुम्ही 100नी पण करू शकता. ओके, या एक्झाम्पलमध्ये अमाऊंट डायरेक्टली दिलेली आहे त्यामुळे ही मेथड इथं वापरली जाणार नाही. X प्लस 28/100 इंटू X, तर यामध्ये ॲड केल्यानंतर येतं आहे 1.28x. म्हणजे जी काय टॅक्सेबल व्हॅल्यू असेल त्याला जर मी 1.28नी मल्टिप्लाय केलं, हे बघा आता हेच परत एक्झाम्पल यांनी मी एक्सप्लेन करतो. 125 टोटल प्राईस आहे, टोटल कॉस्ट आहे विथ GST, त्यातली ही मला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली आणि हा मला टॅक्स मिळाला. टोटल व्हॅल्यू 125 आहे, ते 100ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 125 मिळणार आहे? तर 100ला 1.25ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला ही व्हॅल्यू मिळते. इथं कितीने मल्टिप्लाय केल्यावर मिळते? इथं 1.18ने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळते. गेटिंग इट? तसे इथं 1.28. बघा 1.28 मधला 1 रिप्रेझेंट करतो 100, 28 रिप्रेझेंट करतो तुमचा रेट, पर्सेंटेज 28%. आलं लक्षात? 100 का यूज करायचा? सो हे आहे. मग आता यामध्ये 1.28 टाइम्स येईल. मग 51,200 ही काय आहे? ही आहे 1.28x. मग Xची व्हॅल्यू मला काय मिळाली? 40,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे त्या ACची? 40,000. कंपनीला किती जाणार आहे? 40,000. गव्हर्नमेंट किती कमवणार आहे यामध्ये? गव्हर्नमेंट कमवणार आहे 11,200. त्याच्या 28% ही गव्हर्नमेंटला जाणार आहे. अप्रॉक्सिमेटली आय थिंक एवढी अमाऊंट येईल ते. ओके, सो दिस इज हाऊ टॅक्सेस आर कॅल्क्युलेटेड. सिम्पल कन्सेप्ट आहे. टॅक्सचा रेट, SGST, CGST, टोटल टॅक्सचा रेट, टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल आणि इनवॉइसची व्हॅल्यू किती असेल, या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या.
आता यानंतर आपल्याला याच एक्झाम्पलमध्ये बाबा टॅक्सचा रेट जो आहे हा किती असणार आहे, हा आपण जो 11,200 काढला तो कसा आला, टोटल अमाऊंट ऑफ GST. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मिळाली 40,000 वरती GSTचा रेट, टोटल GSTचा रेट, CGST SGST नाही. तर हा किती आहे 40,000च्या 28%, तर तो झाला 11,200. हा टोटल टॅक्स त्या कस्टमरला द्यावा लागणार आहे. आता त्यातला CGST किती असणार आहे, CGST असतो GST डिवायडेड बाय 2. इथे तुम्ही 14% मल्टिप्लाइड बाय 40/100 पण कॅल्क्युलेट करू शकता किंवा डायरेक्टली याच्या हाफ पण करू शकता. बोथ वेज आर पॉसिबल. CGST जेवढा आहे तेवढाच असतो आपला SGST. मग SGSTची आणि CGSTची व्हॅल्यू सेम आहे, परत कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आहे. हा सुद्धा फॉर्म्युला चालेल. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. सो व्हॉट डू वी गेट, वी गेट 5,600. सेम अमाऊंट आपल्याला मिळते SGSTची आणि CGSTची. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीन टॅक्सेबल गुड आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स कडून काहीतरी घेतलं त्यांनी, डिस्काउंट आता यामध्ये दिला होता. आता बघा कॉम्प्लिकेशन कसे स्टार्ट होतात, अकाउंटिंग का गरजेचं आहे. डिस्काउंट पण त्याला 5% दिलेला आहे ऑन द प्रिंटेड प्राइस. बघा प्राइस म्हटलं इथे, कॉस्ट नाही. प्राइस म्हणजे ज्या प्राइसला दुकानदार विकणार आहे ती. ओके, किती प्राइस त्याच्यावरती आहे तर 40,000. आपण जातो ना दुकानात जातो, बाबा 40,000 आहे, डिस्काउंट किती होईल, तर डिस्काउंट त्याला मिळाला होता 5%. ओके, निगोशिएट केलं, 5% डिस्काउंट मिळाला. पुढे रेट ऑफ GST किती होता 28%. यामध्ये डिस्काउंट नाही मिळत, हा GST भरावाच लागतो. हा रेट सुद्धा फिक्स असतो. यामध्ये तुम्ही म्हणू शकत नाही 28% काय राहू, तुम्ही 22% करा, 20% करा, नाही, हा फिक्स असतो. तर 28% GST बसणार आहे. हां, तुम्हाला प्राईसमध्ये तुमच्या किती डिस्काउंट मिळतोय, तर डिस्काउंटेड व्हॅल्यूवरती तुमचा GST फाईंड होणार आहे, ओरिजिनल व्हॅल्यूवरती नाही. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन आणि ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. मग आता याला काय काय आहे, प्रिंटेड प्राइस किती होती त्याची 40,000 होती. 40,000 वरती मी सांगितलं डिस्काउंट द्या, त्यांनी 5% डिस्काउंट दिला. चलो व्हेरी गुड, 5% डिस्काउंट मिळाला आपल्याला. 5% कशाच्या, 40,000च्या 5% म्हणजे किती अमाऊंट त्यांनी कमी झाली 2,000. की साहेब आम्ही बाकीच्यांना 40ला देतो, तुम्हाला म्हणून 38ला होतो. मग 38,000 एवढी अमाऊंट आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे 38,000 ही अमाऊंट कोणाला मिळणार आहे, ही अमाऊंट त्या शॉपकीपरला मिळणार आहे 38,000. ओके, ह्याचा आणि टॅक्सचा काही संबंध नाही. याच्या पुढे येतं टॅक्स कॅल्क्युलेशन. आता गव्हर्नमेंट आलं, गव्हर्नमेंट म्हणणार तुम्ही विकत घेतलाय वस्तू, आम्हाला टॅक्स पाहिजे. त्याच्यावरती जो टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे, हा टॅक्स किती आहे, तर बाबा हा टॅक्स आहे 28%. कशाच्या 28% आहे, तर बाबा टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 38,000च्या 28% हा तुम्हाला टोटल GST आहे. याचा अर्थ SGST CGST काय झाले, वेगवेगळे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेत. मग SGST CGSTची व्हॅल्यू ही किती आहे 14% अँड 14%, 14% झाली. 14% कशाच्या, 38,000च्या 14%. मग SGST किती झाला, CGST 5,320. चला, हा जाणार कुणाला, सेंटरला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. हा कुणाला जाणार, SGST हा जाणार स्टेट गव्हर्नमेंटला. तर आपण काय कॅल्क्युलेट केलं, आपण आधी डिस्काउंट कॅल्क्युलेट केला. आधी डिस्काउंट येणार आणि डिस्काउंटेड व्हॅल्यूवरती 38,000 वरती आपण काय कॅल्क्युलेट करतो, टॅक्स कॅल्क्युलेट करतो. लक्षात घ्या, तुमची प्राइस प्रिंटेड किती आहे, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे वगैरे वगैरे हे मॅटर करत नाही. ॲट द एंड दुकानदाराला तुम्ही किती पैसे देताय, डिस्काउंट करून किंवा किंमत कधी कधी वाढून पण तुम्हाला लावली जाऊ शकते, त्या व्हॅल्यूवरती तुम्हाला टॅक्स लावला जाणार आहे. तेवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. तो एकंदरीत अशा प्रकारचा हा फ्लो असणार आहे. डिस्काउंट आपण आधी कॅल्क्युलेट करणार. मग आता परचेस व्हॅल्यू किती झाली, टॅक्सेबल व्हॅल्यू होती 38,000 जी जाणार आहे त्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स त्या दुकानाला. त्यानंतर CGST आहे 5,320, SGST आहे सेम 5,320. टोटल व्हॅल्यू म्हणजे तो कस्टमरला किती पेमेंट द्यावं लागणार आहे, तर 48,640 एवढी अमाऊंट द्यावी लागणार आहे. ॲडिशन करताना चुकू नका, ही जी अमाऊंट आहे ही असणार आहे आपली टोटल इनवॉइस व्हॅल्यू, टोटल इनवॉइसची व्हॅल्यू. आणि अमाऊंट ऑफ CGST SGST विचारलं आहे क्वेश्चनमध्ये, ती आपल्याला किती आली 5,320 ईच. असं तुमचं फायनल आन्सर हे फायनल एक्झाममध्ये असलं पाहिजे. ओके, सो दिस इज हाऊ टॅक्सेस आर कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, बाकी काही एक्झाम्पल्स आहेत नोटबुक टेक्स्टबुकमधले, हे आपण बघा. मी जे तुम्हाला म्हणलं होतं की बाबा GSTचा किती नंबर डिजिट आहे, यावरती एक क्वेश्चन आलेला होता. त्यामध्ये किती डिजिटचा पॅन आहे, 10 डिजिट पॅन आहे. GST नंबर किती डिजिटचा आहे, तर 15 डिजिटचा आहे. रेट ऑफ GST ऑन लक्झरी आयटम्स, ठीक आहे, काही एवढं विचारलं जाणार नाही, 28% आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल्स,
रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स इज 18% अँड ऑफ द स्टेट GST इज 36%. असं असणार आहे का? हे उलटं होणार. GSTच्या निम्मा स्टेट चा रेट असतो. सो हा 9% असला पाहिजे. हा 9% असला पाहिजे. कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन ही दिलेली आहे. SGST ॲप्लिकेबल एवढा आहे. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. SGST जर एवढा आहे, ह्यामध्ये SGST एवढाच काय असणार आहे? CGST पण असणार आहे. मग SGST प्लस CGST ही अमाऊंट यामध्ये ॲड झालेली आहे ऑलरेडी. याचा अर्थ तुमची जी फायनल व्हॅल्यू असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू असेल, ही या व्हॅल्यूपेक्षा कमी असली पाहिजे. ओके, बघा GST आहे हा दोन्हीचा मिळून झाला 3136 आणि ती या व्हॅल्यूमधून मायनस केली म्हणजे आपल्याला मिळाली टॅक्सेबल व्हॅल्यू. लक्षात घ्या, सगळ्यात कमी आकडा हा असणार आहे टॅक्सचा. जर तुम्हाला कन्फ्युजन होते तर ट्रिक सांगतो. सगळ्यात कमी आकडा, सगळ्यात छोटी व्हॅल्यू जी असते ती असणारे टॅक्स. म्हणजे या क्वेश्चनमध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू काय दिसते हो? ही दिसते. हा टॅक्स आहे. कुठला आहे? SGST आहे. CGST तेवढाच असेल. त्याच्यानंतर जी व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा मोठी जी असणार आहे ती असणार आहे तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू जी की शॉपकीपरला जाते. आणि त्यानंतर ॲट द एंड तुमची असणार आहे इनवॉइस व्हॅल्यू किंवा ज्याला आपण म्हणतो प्राईस विथ टॅक्स किंवा फक्त प्राईस म्हणलं जाईल. ही फायनली विथ टॅक्स आहे. जी अमाऊंट कस्टमर पे करतो. जी अमाऊंट कस्टमर पे करतो. ओके, ही अमाऊंट टॅक्सची जाते गव्हर्नमेंटला, ही अमाऊंट जाते शॉपकीपरला. दोन्ही देतोय कोण? दोन्ही देणारे कस्टमर. कस्टमरला पाहिजे वस्तू. ओके, तो ह्या एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात छोटी टॅक्स, मग टॅक्सेबल व्हॅल्यू आणि मग सगळ्यात मोठी इनवॉइस व्हॅल्यू जी आपल्या खिशातून पैसे तेवढे जातात ती. ओके, बाकी हे पुढचं एक्झाम्पल आहे, हे एकदा बघून घ्या. डिस्काउंट दिला आहे, मग डिस्काउंट नंतर ते कसं फाइंड आउट करायचं. आफ्टर डिस्काउंट वी फाइंड आउट द टॅक्स. ओके, मग रेट आहेत आणि त्याचे रेट ऑफ GST आहेत. बोर्ड क्वेश्चन बघा. टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट. विदिन स्टेट हा काय असतो? तर तो असतो CGST. कुणी दिलाय? विदिन स्टेट जरी म्हटलं असलं तरी हा दिलाय कोणी? सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट. इथं स्टेट, विदिन स्टेटचं मिनिंग थोडंसं वेगळं आहे. स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र कर्नाटक हे स्टेट नाही. विदिन स्टेट म्हणजे आपल्या या कंट्रीमध्ये. बाहेर तुम्ही एखादी वस्तू एक्सपोर्ट करताय तर त्याचा टॅक्स वेगळा असतो. ओके, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन त्यामध्ये 12% आहे GST. मग 12% जर GST असेल तर CGST SGST किती असेल? 6% असणार आहे. CGST जर 9% असेल तर SGST किती असेल? 9%च असेल. मग GST किती झाला? 9 + 9 18% होईल तुमचा GST. ओके,